मला सांगा आबा की वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे जे आहेत निवडणुकी प्रचारादरम्यान रात्री 2 वाजता जरांगे पाटील यांना भेटले देखील त्यांनी म्हटलं 2 तास जवळपास त्यांच्या चर्चा झाली. ते बघा, जरांगे कुठंतरी काहीतरी चुकीचं सांगायचं, काहीतरी दिशाभूल करायचं जरांगेचं कामच आहे. खरं तर जरांगेने त्यावेळी का सांगितलं नाही की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड निवडणुकीच्या वेळी मला भेटले, असं निवडणुकीच्या वेळेत का नाही सांगितलं? त्यावेळेस काय जरांगेने काही सेटलमेंट केली होती का? मराठा समाजाने खरं तर जरांगेला याचा जाब विचारला पाहिजे. तो संध्याकाळी 2-2, 3-3 वाजता ओबीसी नेत्यांना कसं काय भेटू शकतो? या नेत्यांच्या विरोधात बोलतो त्या नेत्यांना तो कसं काय भेटू शकतो? आणि त्यावेळी भेटल्याच्या नंतर मराठा नेत्यांना, मराठा कार्यकर्त्यांना, मराठा समन्वयकांना त्यांनी का नाही सांगितलं? म्हणजे नक्कीच याच्यामध्ये काहीतरी त्यावेळेस त्यांनी काहीतरी तोडपाणी केली असेल, जरांगेला काही खोकं वगैरे मिळालं असेल म्हणून त्यावेळेस. आता जरांगे पुन्हा फडफड करायला लागला, म्हणजे संपलेला विजत आलेला दिवा फडफड करत असतो अशी जरांगीची अवस्था झाली. त्यामुळे जरांगीने मागच्या कुठल्या गोष्टी सांगण्याला काही अर्थ नाही, त्याच्यावर कोणाचाही विश्वास नाही. विजय वडेट्टीवार यांना जे काही म्हणजे माकड उठतात आणि काही बोलतात असं विजय वडेट्टीवार यांना माकडाची उपमा जे जरांगे पाटील. खरं तर माकड ही उपमा जरांगे यांना अत्यंत आणि एकदम व्यवस्थित सूट होती. कारण की जरांगे माकडासारखे दिसतात ना. विजय वडेट्टीवार देखना गोरापान गोरा गोमटा ओबीसीचा नेता आहे. जरांगेंनी तोंड अगोदर आरशात बघावं आणि कोण माकड आहे नंतर बघावं. वडेट्टीवारांची बरोबरी करायला जरांगेला 7 जन्म घ्यावं लागतील. वडेट्टीवार गेल्या अनेक वर्षापासून संविधानिक पदावर काम करतात. त्या जरांगे 5वी नापास जरांगे वडेट्टीवारांची काय बरोबरी करणार आहे? याची भाषा काय, बोलतोय काय? वडिलांप्रमाणे असणाऱ्या माणसाला जर ह्या भाषेत बोलत असेल तर माझं मराठा समाजाला आव्हाने, तुमचा जरांगे काही बोलायचं तुम्ही ते खपून घेता आणि आमच्यासारखा कोण एखादा जर वेगळं गेलं तर तुम्हाला राग नाही आला पाहिजे. म्हणजे आमच्या महंताविषयी तुम्ही वेगळं बोलायचं, तुमच्या महंताने जातीवाद केला तरी तुम्ही त्यांना पाठीशी घालायचं, तुमच्या जरांगीने आमच्या ओबीसीने त्याला म्हणजे वेगवेगळ्या याच्यात संबोधायचं, वेगवेगळ्या याच्यात त्याचा हे करायचा. आणि तुम्हाला जरांगीची एवढा पोका येण्याची गरज नाही ना. अगोदर तुमच्या जरांगीला ज्ञान द्या, अगोदर जरांगीला भाषा शिकवा. एकतर हिंदी येत नाही, एकतर बोलताना कुठेतरी आरवाची आणि शिवीगाळ करण्याची भाषा येते. अगोदर जरांगीला कुठेतरी ट्युशन त्यांनी मराठ्यांनी लावलं पाहिजे, नंतर जरांगींनी बोललं पाहिजे. कृषी मंत्री